गरज पडला का याला म्हणा पळायचं ना तर डायरेक्ट तिकडे पळायचं तुझ्या गावाला बँगलोरला. जर महाराष्ट्रात तिथला ना तुला रस नागरा करून कोणत्या भाषेत बोलले हिंदीत बोलणार नाही तुम्ही मराठी बोलायचं. आम्हाला कुठे आहे महाराष्ट्रात किती दिवसापासून आहे 1 वर्ष झालं ना. मग 1 वर्षात मराठी शिकायला काय झालं. सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी कोपरगाव येथील बडोदा बँक आणि IDBI बँक शाखांमध्ये मराठी भाषेचा अपमान होत असल्याच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बँक व्यवस्थापनाला निवेदन देण्यात येऊन तीव्र शब्दात इशारा देण्यात आला आहे. मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बँकांमध्ये येणाऱ्या वयोवृद्ध, अशिक्षित नागरिक आणि महिलांशी अधिकारी हिंदी भाषेत संवाद साधतात, जी भाषा त्यांना समजत नाही. जेव्हा हे नागरिक मराठीतून प्रश्न विचारतात तेव्हा काही अधिकारी उद्धटपणे वागतात, अरेरावी करतात. अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. मनसेने यावर तीव्र आक्षेप घेत बँक व्यवस्थापनाकडे अधिकाऱ्यांनी मराठी शिकण्याची मागणी केली आहे. तसेच बँकांवरील पाट्या व आतमधील देखील स्टाफच्या पाट्या मराठीत असल्या पाहिजे. निवेदनात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे की भारतीय संविधानातील अनुच्छेद 345, महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम 1964 आणि IPC कलम 166 अंतर्गत मराठी भाषेचा अपमान केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष सतीश काकडे, जिल्हा अध्यक्ष राजेश लुटे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी उपशहर अध्यक्ष अनिल गाडे, राहता तालुका अध्यक्ष गणेश जाधव, हिंदू सम्राट संस्थापक बापूभाऊ काकडे, कामगार तालुका अध्यक्ष संजय जाधव, विद्यार्थी शहर अध्यक्ष आतिश शिंदे, उपशहर अध्यक्ष अनिल सुपेकर, प्रतीक त्रिभुवन, कामगार शहर अध्यक्ष बल्ली पाटोळे, वाहतूक तालुका अध्यक्ष जावेद शेख, शहर अध्यक्ष सचिन खैरे, हिंदू सम्राट संघटना येवला रोडचे उपाध्यक्ष अनिकेत खैरे, अजिंक्य काकडे, अल्ताफभाई शेख, छोटूभाई पठाण, अमजद शेख, रुपेश त्रिभुवन, सागर पाटोळे, यश कांबळे, निलेश काळे, रोहित सोळसे, विक्रम काकडे, रोहित सुपेकर, किरण मोहिते, आकाश काकडे आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. आज कोपरगाव शहरामध्ये जो 2 बँक आहेत, बडोदा बँक आणि IDBI बँक, या 2 ठिकाणी आम्ही निवेदन दिलं. त्याच्यामध्ये एक कॉमन मुद्दा तोच होता जो आपण प्रश्न विचारला की राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की पहिले तुम्ही चर्चा करा, समजून सांगा. बँक असेल, शाळा असतील किंवा ज्या शासकीय म्हणजे कार्यालय असतील, ज्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक आहेत त्यांना तुम्ही चान्स द्या मराठी बोलण्यासाठी, मराठी शिकण्यासाठी. आणि जर ते त्या गोष्टीला मगरुरी करत असतील तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा. तर त्याच पद्धतीने आम्ही आज ह्या 2 बँकेला निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये जो मुद्दा होता तो मुद्दा असा होता की इथले जे काही कर्मचारी आहे ते परप्रांतीय हिंदी भाषिक आहेत. आमचा हिंदी भाषेच्या म्हणजे विरोध नाही आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये ही बँक चालू आहे आणि इथं जे कस्टमर येतात ते मराठी आहेत. त्याच्यामध्ये काही लोक हे वयोवृद्ध आहेत, महिला आहेत. तर त्या आल्यानंतर त्यांची एकच अपेक्षा असते की इथं गेल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी चांगलं संवाद साधावा, मराठीमधून संवाद साधावा, कारण त्यांना हिंदी समजत नाही. परंतु इथं काही कर्मचारी असे होते की ते कर्मचारी त्यांच्याशी उद्धट पद्धतीने बोलायचे. काम त्यांनी काही सांगितलं तर त्यांना म्हणायचे हिंदीत बोला, आम्हाला समजत नाही. मग समजत नाही म्हणून तुम्ही मराठी शिका ना. इथं सगळे लोक मराठी आहे आणि तुमची मेजॉरिटी 2% पण नाही. मग तुम्ही शिका ते. आणि जर तुम्हाला येत नसेल तर तिथं जो दुसरा मराठी कर्मचारी असेल तर त्याला त्याच्याशी संवाद साधायला लावा आणि त्याचं काम पूर्ण करा. त्यांना चक्रा मारायला लावू नका. हा आमचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे जो हे जे कार्यालय आहे, जे बँकेचं जे कार्यालय आहे, तिथं आतमध्ये जे बोर्ड आहेत ते सगळे इंग्लिश किंवा हिंदीमध्ये आहेत. तिथं मराठी बोर्डच नाही. तर ते बोर्ड पहिले बदला की कायद्यानुसार मराठी बोर्ड हे लावणं अनिवार्य आहे. तर तो कायदा त्यांना सांगितला. आणि जे बँक ऑफ बडोदा मधला जो विषय होता तिथं आमचा एक पदाधिकारी आहे जो तिथं कर्मचारी आहे, जो तिथं क्रेडिट कार्डचं मार्केटिंग वगैरे त्याच्याकडं ते आहे. तर त्या म्हणजे त्या आमच्या पदाधिकाऱ्यासोबत तिथले जे अधिकारी आहे त्यांनी वैयक्तिक टीका करत एक विनोद केला कुटुंबीयांवर. आणि तो विनोद हा म्हणजे एकदम दुखवणारा होता. तर तो मुद्दा आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही त्यांना तो जाब विचारायसाठी त्या ठिकाणी गेलो. त्यांनी त्याच्यावर दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली आणि पुढं अशी घटना घडणार नाही असा आम्हाला शब्द दिला.
यासाठी आजचं आमचं फक्त आंदोलन म्हणजे निवेदनाच्या स्वरूपात होतं. पुढचं आंदोलन हे आमचं खळखट्याक राहील, मनसे पद्धतीने राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही आज बडोदा बँकेतही गेलो होतो. आपला कार्यकर्ता आहे, तर त्याला जरा वेगळ्या पद्धतीने ते मॅनेजर बोलले होते, तर त्यांनी त्याची माफी पण मागितली. त्याच्यामुळे तो विषय पण संपला. आणि इथं पण त्रास होतो आहे. जे आपले गरीब लोक आहेत त्यांना हिंदी समजत नाही, तर त्यांना आम्ही हे सांगायला आलो बडोदा बँकेला पण आणि ह्या बँकेला पण, की तुम्ही मराठीत बोलत जा, लोकांना समजलं पाहिजे. अन्यथा तुमच्यावर जी कारवाई ही शासनाकडून किंवा कोर्टाकडून होईल याची काळजी तुम्ही घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेजी लुटे आणि शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ बडोदा तसेच IDBI बँक या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्हाला लोकांच्या कंप्लेंटी आलेल्या होत्या की तिथले मॅनेजर हे परप्रांतीय असून ते मराठी माणसांसंग व्यवस्थित बोलत नाही, त्यांचे कामं करीत नाही, त्यांच्या फायले आले तर बाजूला फेकून देतात आणि अशा प्रकारे मराठी माणसांचा द्वेष ते करत आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्रात काम करतात, मुळात पहिलं तुम्ही मराठी शिका. जर तुम्हाला आता मराठी येत नसेल तर कायद्यानुसार तुमच्यावर हायकोर्टाने जो आदेश काढलेला आहे त्यानुसार तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल. तर तुम्ही लवकरात लवकर मराठी शिकायचे आणि मराठी माणसांना त्रास द्यायचा नाही. कारण वयोवृद्ध महिला भगिनी माणसं हे आपले पेन्शनसाठी काही इतर कामासाठी बँकेमध्ये जातात, तर त्यांना ते हिंदी बोलल्यामुळे त्यांना ते समजत नाही आणि ते त्यांना समजत नाही, त्यांना मराठी बोलायला यांना समजत नाही. त्याच्यामुळे साळा गच्चा गोंधळ होतोय. त्याच्यामुळे त्यांचे लोकांचे कामं होत नाहीये. तरी आपण लवकरात लवकर सुधारणा करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही पहिलं निवेदन दिलं, नंतर आम्ही सांगितल्याप्रमाणे पुढच्या वेळेस आम्ही जर बँकेमध्ये आलो आणि आमच्या संघ जर हिंदीमध्ये बोलले तर आमचा हात आणि तुमचा गाल याची युती झाल्याशिवाय ही राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.